नमस्कार, मी सचिन मोरे. आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही सविस्तर बातमी. नरेंद्र मोदी साहेब इथे येत असतील, त्यांच्या तोंडातून जर वाक्य आलं की नाव देऊ म्हणजे ते अंतिम असेल, हे करण्यासाठी आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करू. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास लोकनेते दिबा पाटील यांच्या नावाची घोषणा देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 12 तारखेच्या मुंबई दौऱ्यात करावी अशी मागणी नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाने केली आहे. प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीच्या हक्कांकरिता तसेच सिडको दरबारी प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर प्रकल्पग्रस्तांचा आवाज बुलंद करण्यासाठी लोकनेते दिबा पाटील यांच्या जासई येथील जन्मभूमीत दिबांच्या स्मृतींना अभिवादन करून नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघाची जाहीर घोषणा करण्यात आली आहे. अमर रहे, अमर रहे, अमर रहे. प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा, प्रकल्पग्रस्तांच्या एकजुटीचा. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर लढणाऱ्या विविध संघटना एकत्रित घेऊन स्थापन करण्यात आलेल्या या महासंघाची माहिती पत्रकार परिषद जासई येथे पार पडली. अशा या पत्रकार परिषदेस महासंघाचे अध्यक्ष कॉमेंट भूषण पाटील, सरचिटणीस सुधाकर पाटील, कार्याध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष ॲडव्होकेट विजय गडगे, समन्वयक ॲडव्होकेट दीपक ठाकूर, अरविंद घरत, संदेश ठाकूर, संजय घरत, प्रताप पाटील, गोपीनाथ भगत, वंदनाताई गौरी यांच्यासह महासंघात सहभागी झालेल्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. नवी मुंबईमध्ये सिडको आल्यापासून म्हणजे 17 मार्च 1970 गेल्या 54 वर्षात अनेक प्रकल्पग्रस्त संपूर्ण गावं ही भूमिहीन झालेली आहेत. त्यांचे विभागवार प्रश्न आहेत. ठाणे बेलापुंडीचा वेगळा, उरणमधला वेगळा, पनवेलमधला वेगळा. त्यांनी विविध संघटना स्थापन केल्या, अनेक संघटना स्थापन केल्या. त्यांच्या प्रश्नापुरत्या मर्यादित आणि योग्य आहे. एखादी संयुक्त कृती समिती, लढा समिती, आता उदाहरणार्थ समजा रेल्वे स्टेशन नाव द्यायचं आहे, त्यांच्या गावाची नामकरण समिती, अशा संघटना स्थापन केल्या. परंतु कॉमन सामुदायिक नवी मुंबई करता एक कॉमन संघटना नाही. म्हणून आमच्या डोक्यात कल्पना आली की एक सर्व संघटनांना कुठेतरी एकत्र आणण्याचा प्रयत्न करावा. सध्या हा जो आम्ही स्थापन केला, सध्या 4 संघटना, 29 गाव संघर्ष समिती, ज्याचे अध्यक्ष आहेत दीपक पाटील साहेब. ते 29 गावं जी आहेत त्या नवी मुंबई भागात, घनसोली भागात त्यांचे अध्यक्ष आहेत, तिथं काम करतात. त्यानंतर उरण तालुका सिडको प्रकल्प समिती, JNPT प्रकल्प समिती आमची पाठपुरावा समिती आहे की जी 12.5% विशेषतः JNPTचा याचा गेली 7-8 महिने सातत्यानं आठवड्याला जाऊन JNPTला सिडकोला भेटते. पनवेल तालुका प्रकल्प समिती आता सांगितलं विजय गडगे यांनी कशाप्रकारे त्यांनी लढा केला आणि कशाप्रकारे टेंबोडे गावाचा म्हणजे त्यांनी हे केलं. त्यानंतर घरे बचाव कृती समिती ज्या आता जी नोटिसेस लावलेल्या आहेत कांजे, चांजे, करंजा, नागाव, केगाव भागात, त्याकरता आम्ही विरोध केलेला आहे. त्यांच्या परवाच आम्ही दुसऱ्यांदा हरकती दाखल केल्या अनेक. म्हणजे अशा प्रकारच्या ज्या संघटना आहेत वेगवेगळ्या लहान मोठ्या गाव लेवलच्या, 5 गावांच्या, 10 गावांच्या, अशा संघटनांचा एकत्रित महासंघ म्हणून नवी मुंबई सिडको प्रकल्पग्रस्त महासंघ स्थापन केलेला आहे. महासंघाचा साधारणपणे अजेंडा असा असण्याच्या कॉमन मागण्या आहेत, त्याच्यावर लढा करणं आणि ज्या इंडिव्हिज्युअल मागण्या आहेत त्यांना पाठिंबा देणं. म्हणजे समजा उदाहरणार्थ JNPTची मागणी आहे, त्याच्या लढ्याला पाठिंबा देणं, त्यांची ती मागणी पर्टिक्युलर विभागाची. आणि सामुदायिक मागणी आहे त्याला त्याच्याकरता प्रयत्न करणं. उदाहरणार्थ सामुदायिक मागणी हा घरांचा प्रश्न, हा सामुदायिक मागणी आहे. ती काही एका गावाची मागणी नाही आहे. घरं नियमित झाली पाहिजे. GR पण निघाला, सांगितलं GR मध्ये काही त्रुटी आहेत, त्या त्रुटी दूर करा, अशा प्रकारचा प्रश्न आहे. तो तरी त्रुटी दूर करून पाठवलाय काहीतरी परत एकदा गव्हर्नमेंटला दुसरा GR काढण्यासाठी, सुधारित GR काढण्यासाठी. तर अशा प्रकारे सामुदायिक मागण्या, आणखी काही सामुदायिक मागण्या आहेत ज्या 95 गावाच्या आहेत. आता उदाहरणार्थ NMSEZ हा रद्द केला पाहिजे. सिडकोने त्या जमिनी प्रकल्पासाठी वापरला, इतर उपक्रम राबवले पाहिजे. तो एक आमचा 16 वर्षात काय केलं हो, काहीही केलं नाही. तो एक आमचा आणि त्यांनी SEZ कायद्याचं उल्लंघन केले. SEZ कायद्यामध्ये 4 वर्षात त्यांनी
काम करणं गरजेचं होतं, काहीतरी रेसिडेन्शियल प्रोजेक्ट, इंडस्ट्रियल प्रोजेक्ट, तरी काहीच आणलं नाही. आणि आता 16 वर्ष झाली, ते जमिनी का परत ताब्यात देत नाही? दुसरा अत्यंत प्रगतिशील कायदा आहे, लारचा कायदा. कुठला? हा जो आपण लार म्हणतो, 2013चा कायदा, हा चांगला कायदा आहे. त्याची अंमलबजावणी ते करत नाहीत, तो कायदा बाजूला सारतात, तो नको आम्हाला. आणि संमती नाही, ते एक प्रकारे ते अशी परिस्थिती निर्माण करतात, सर्वांनी संमती द्यावी. संमती कोण देत नाही? घर मोडाला काही लोकांनी दिली, त्यांच्या इन्व्हेस्टर आहेत त्यांनी दिली, त्यांची काही गरज नाही. सांगण्याचा मुद्दा आहे की हा एक कॉमन प्लॅटफॉर्म आहे, संघटनांची संघटना आहे ही, स्वतः संघटना नाही, संघटनांची संघटना, महासंघ, फेडरेशन ज्याला म्हणतात. तर याला ज्या संघटना संलग्न होतील, जसं आता मॅडमनी सांगितलं, गौरी मॅडमनी, त्याप्रमाणे ही संघटना, अशा अनेक संघटना आम्ही संलग्न करून घेऊन सामुदायिक लढा करण्याचा प्रयत्न येत्या भविष्यात करणार आहोत. अशा गावोगावच्या ज्या संघटना आहेत, विभागाच्या संघटना आहेत, त्यांच्याकडे आम्ही पोहोचू या 2 महिन्यात. प्रत्येकाकडे जाऊ, त्यांच्या अध्यक्ष, सरपंच, त्यांची कमिटी असेल त्यांच्याकडे जाऊ आणि त्याला रिक्वेस्ट करू की तुम्ही एकत्र यावं, तुमचा लढा तुम्ही करा, तुमची मेंबरशिप आहेच, तुमचं अस्तित्व राहीलच, त्यांचं अस्तित्व नष्ट कुणाचं करायचं नाही. ज्या ज्या संघटना आहेत त्यांनी फक्त याच्याशी संलग्न व्हावं, इच्छा असेल तर. आणि आम्ही तुम्हाला जे काही पाठिंबा द्यायची गरज लागेल ते आम्ही आमच्या परीने प्रयत्न करू. मला खात्री आहे गावोगावच्या संघटना आहेत, गावाच्या नव्हे खाडीच्या संघटना आहेत. तुमला गावाची खाड संघटना, एक खाडी छोटी आहे. अशा गावोगावच्या संघटना, लहान मोठ्या संघटना आहेत, गल्ली बोलातल्यापासून त्या अगदी 10-12 गावातल्या, आणि 29 गाव संघटना आहे, मोठी संघटना आहे. दीपक पाटील अध्यक्ष आहेत ती. अशा संघटनांना एकत्रीकरण, प्लॅटफॉर्म करण्याचा प्रयत्न आपण भविष्यामध्ये करणार आहोत. ती मुख्यतः नवी मुंबई जी पहिला ॲक्शन झालं, तर त्या संदर्भात जे प्रलंबित प्रश्न आहेत त्याची उकल करायची झाली. जसं की आपण डॉक्टरांनी सांगितलं, 4% आहे, क्रीडांगणाचा अभाव आहे, आणि हाच अभाव आमच्या पनवेल तालुका क्षेत्रामध्ये आहे, उरण तालुका क्षेत्रामध्ये आहे. मग ही विचार संकल्पना अशी मांडली की सुधाकर पाटील साहेब यांनी प्रस्ताव पण दिला की आपण एक महासंघ तयार करूया, सर्वांच्या मागण्या सहमत आहे. आणि त्या अनुषंगाने जिथे आपले नवनगर कोपटे यांचं ॲडमिशन होते, इलिगल ॲडमिशन म्हणू शकतो, तर शुल्काचं नाव बदलून तुम्ही MMRD देता, म्हणजे हे तुम्ही सक्तीचं भूसंपादन करता. ह्यासाठी कुठंतरी क्रांती जोड घेतली पाहिजे. कारण आंदोलन होते, उपाशी होते, भरल्यावर होत नाही. ही सर्व आमची कार्यकर्ते, सर्व आम्ही कार्यकर्ते 100 कार्यकर्ते होते, उपाशी होते आहेत. आज उपाशी आहोत म्हणून आमच्याकडे ताकद आहे. आणि हीच ताकद आपण ही जी आंदोलनाची शृंखला उभारण्यात आलावी. आज आमच्याकडे खूप वेळ कमी 1 महिना राहिलेला आहे. ह्या 1 महिन्याच्या कालामध्ये संपूर्ण गावच्या गाव आम्ही पिंजून काढू. 95 गावातील किंवा अजून उरण कोमटे जवळजवळ 120 गावं आपण पिंजून काढू आणि शासनाला दाखवून देऊ की जे तुम्ही ॲडमिशन करता ते इलिगल आहे, जे तुम्ही बेकायदेशीरित्या 5% कपात केलेली आहे, कोणत्या आधारावर केलेली आहे तुम्ही, म्हणजे फक्त भराव टाकायचं तुम्ही 30% तुम्ही कापून घेता. महाराष्ट्र शासनाने काय केले नवी मुंबईमध्ये किंवा पनवेल किंवा उरण तालुक्यामध्ये, कसल्या कुठल्या ग्रोथ सेंटरचं तुम्ही 30% आपल्या शेतकऱ्याला विचारलंय का? फक्त भराव टाकायचे त्यांनी 30% घेतलेले आहेत, कापून घेतल्या शेतकऱ्याकडे. अन्याय आहे. कोण आवाज उठवणार त्याच्या विरुद्ध? आवाज उठवणार शेतकरी, हे सर्व शेतकरी आहेत, जागरूक शेतकरी आहेत. तुम्ही मला सांगा पत्रकार साहेब, आज 30% बेकायदेशीरित्या कट झाले, 25% झालं, त्याला एक आवश्यक काढत नाही, त्याचा लाभ कोणी घेतलाय? 30% जमिनीचा लाभ कोणी घेतलाय? शेतकऱ्याला काय दिलं आहे? तर सर्वांची यादी आमच्याकडे आहे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही जरूर प्रकाशित करू. कायदेशीर सल्लागार आज आपल्या समाजामध्ये किंवा आपल्या भूमिपुत्रांमध्ये अनेक वकील आहेत आणि भूमिपुत्र वकील ही आपली संघटना आहे ऑलरेडी, जी इतर संघटनेमध्ये आम्ही काम करत असताना तिथेही आम्ही कायदेशीर सल्लागार म्हणून काम करतो. आणि तीच संघटना इकडे आता थोडक्यात त्याला उदाहरण सांगायचं झालं तर नायगामध्ये काही दिवसापूर्वी एक घटना घडली होती. तिथल्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक वगैरे केली होती आणि त्यांच्या
353 कलम लावण्यात आले होते आणि त्यावेळी त्या संघटनेने आमच्या आणि आमचे दुसरे काही सहकारी आहेत त्यांनी तिथे मदत करून त्या लोकांना फुकट म्हणजे फ्री पूर्ण संपूर्ण त्यांची बेल पासून तर सर्व कायदेशीर पूर्तता केलेली आहे. आणि यानंतरही समाजाचे प्रत्येक गावामध्ये आज बोललो तरी आपण वकील आहेतच. प्रत्येक गावातले वकील कसे एकत्र होतील ह्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे आणि प्रयत्नच नाही तर आता पण आम्ही केलेले आहे. भूमिपुत्र वकील म्हणून एक संघटना बांधलेली आहे. अजून ती उर्वरित वकील आहेत आपल्या समाजाचे ज्यांची बांधलेली आहे. आपण वकील म्हणजे फक्त वेगळा असं संघ पकडू नका कारण वकिलाचे काही कर्तव्य आहे. ज्या समाजातून आपण पुढे आलोय ज्या मित्रमंडळीतून पुढे आलोय त्यांच्या बाबतीत आपले काही कर्तव्य हे त्याला आम्ही समजून देण्याचा प्रयत्न करतोय आणि त्यानुसार अनेक वकील एकत्र येऊन जसे पनवेलमध्ये एकत्र झाले तसे नवी मुंबईमध्ये सुद्धा एक संघटना वकिलांची फ्री ऑफ कॉस्ट संपूर्ण काम करत आहे. याचाच एक दुसरे प्रत्यय नैनामध्ये सुद्धा ज्यावेळेस त्यांना कोर्टाची कारण त्यांचे जे आता मोर्चे चालू आहेत ते रस्त्यावर येतात. दोन लढाईच्या प्रकारे एक मोर्चा रस्त्यावर लढाई आणि दुसरी कायदेशीर लढाई. तर कायदेशीर लढाईसाठी आम्ही काही दिवसापूर्वी कोळसेवाडी साहेबांकडे गेलो होतो आणि त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या आम्हाला 2 वकील फ्री ऑफ कॉस्ट दिलेले आहेत. म्हणजे वकील कुठेच कमी पडत नाही आणि आम्ही सर्वांना एकत्र बांधण्याचा प्रयत्न करतोय आणि 100% आम्ही सर्व लोकांसोबत आहोत पण लोकांनी त्यांच्यासोबत राहू नये हे सर्वांना विनंती आहे. महासंघातर्फे विविध मागण्यांकरिता येत्या काळात आंदोलनही करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी महासंघाचे अध्यक्ष कॉमेंट भूषण पाटील यांनी दिली आहे. आता प्रेस नोटमध्ये आम्ही लिहिलेलं आहे की जो पुढील आम्ही आता प्रचार यंत्र राबवणार आहोत. पुढच्या काळामध्ये एक मस्तपैकी पत्रक काढून 10-15 हजार प्रत्येक गावात त्या जाणार आहोत आणि त्याचा आंदोलनाचा कार्यक्रम सांगितलं. 20 तारखेला सिडको समोर 95 गावापर्यंत धरणे आंदोलन 1 दिवसाचं 20 फेब्रुवारी. त्यानंतर 4 फेब्रुवारी ते 16 मार्च 4 मार्च ते 16 मार्च सिडको भवनासमोर साखळी उपोषण. हे दररोज काही गावांना नावं तयार करून आणि शेवटच्या धोरणं कोण आणतं सरकार. सिडको धोरणाने आणतं सिडको अंमलबजावणी करतं. तर ते धोरण लढण्यासाठी जसा नाशिकवरून लॉंग मार्च निघाला होता होणं हक्क कायद्यासाठी आणि इतर मागण्यासाठी 200 किलोमीटर लोक चालून आली. आपल्याला ते 60-70 किलोमीटरचं आहे अंतर. तर आमचा असा मानस आहे की पहिल्यांदा सिडको भवनपासून निघून चेंबूरला वस्ती करायची आणि चेंबूरवरून सकाळी लवकर निघून मंत्रालयावर लॉंग मार्च काढायचा. असा 2 दिवसाचा प्रोग्राम आहे. 17 आणि 18. 17 रविवार आहे. आम्ही रविवारी निघू चेंबूरला वस्ती करू आणि चेंबूरवरून चालत सोमवारी मंत्रालयात जायचं. मुंबईमधून चालत जर गेली एक 5-6 हजार लोक त्याचा प्रभाव चांगला पडेल की आमच्या ज्या मुख्य मागण्या आहेत शासनाच्या धोरणाच्या त्यावर चर्चा घडवून योग्य मार्ग काढण्यासाठी आमचा हा प्रयत्न राहणार आहे भविष्यकाळात. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.